मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला SGBAU तसेच KBCNM या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट एक्झामसाठी रिसर्च मेथॉलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की पेट एंट्रन्स एक्झाममध्ये रिसर्च मेथॉलॉजीचं किती महत्त्व आहे. सो त्यासाठी ही MCQ सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. टॉपिक आहे रिसर्च प्रोसेस. सो आजच्या सेशनमध्ये आपण रिसर्च प्रोसेसवरचे काही MCQs बघणार आहोत, जे तुम्हाला या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्ट साठी खूप महत्त्वपूर्ण ठरतील. ओके, सो सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतायत पेट एक्झाम, त्यांच्यासाठी स्पेशल फुल कोर्स रिसर्च मेथॉलॉजीचा आम्ही घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देईल. कारण की यामध्ये आम्ही मॉक टेस्ट, अभ्यासक्रमावरील नोट्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, MCQ PDF या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. या फुल कोर्समध्ये 100 मार्क्सची एक्झाम असेल तर 50% मार्क्स हे तुमचे रिसर्च मेथॉलॉजीवरती असतात. आणि SGBAची तर म्हणजे 50 पैकी 50 मार्क्स तुम्हाला जर मिळवायचे असतील, हा रिसर्च मेथॉलॉजी कोर्स तुमच्यासाठी आहे. आणि जी तुमची KBCNL म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी ही युनिव्हर्सिटी जी आहे, या युनिव्हर्सिटीमध्ये पण रिसर्च मेथॉलॉजीला भरपूर वेटेज दिलेलं आहे. सो त्या दोन्हीही पेटच्या अनुषंगाने हा फुल कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे, ज्याची न्यू बॅच जी आहे ती 24 ऑगस्ट पासून स्टार्ट होते. सो आपलं नाव रजिस्टर करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. फीस फक्त 899 रुपये आहे. आणखी डिटेल्ससाठी तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर बघूया याचा पहिला प्रश्न रिसर्च प्रोसेस मधला. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप इन द रिसर्च प्रोसेस. आता संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पहिला ऑप्शन आहे फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम, दुसरा आहे कलेक्टिंग द डेटा, प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट, टेस्टिंग द हायपोथिसिस. मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत, संशोधन समस्येची मांडणी करणं, माहिती संकलन, अहवाल लेखन, गृहीतक तपासणं. तर संशोधन सुरू करण्यापूर्वी संशोधकाला नेमकं काय करायचं असतं, तर ऑब्व्हियसली त्याला शोधायचं असतं आणि कोणती समस्या अभ्यासायची हे निश्चित करणं आवश्यक असतं. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप कोणती असणार आहे याच्यामध्ये, ऑप्शन ए फर्स्ट, फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम. म्हणजे नेमकी समस्या ठरवल्याशिवाय पुढच्या पायरीकडे आपण जाऊ शकत नाही किंवा पुढच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपण बघू शकत नाही. ठीक आहे. सो प्रॉब्लेम निश्चित करणं म्हणजे फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम, दिस विल बी द फर्स्ट स्टेप. देन पुढचा प्रश्न आहे, इमिजिएटली आफ्टर फॉर्म्युलेटिंग द प्रॉब्लेम द रिसर्चर शुड अंडरटेक. समस्येची मांडणी झाल्यानंतर लगेच कोणती पायरी येते. ठीक आहे. समस्येची मांडणी झाली आपले आता, म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम निश्चित केल्यानंतर त्या विषयावर यापूर्वी काय संशोधन झालंय हे आपल्याला शोधावं लागतं, बरोबर. म्हणजे त्यातून कुठले निष्कर्ष मिळालेत, काय अभ्यास केलाय आणि नेमका काय रिसर्च गॅप आहे हे आपण बघत असतो. सो याच्यामुळे काय होत असतं, संशोधनाची पुनरावृत्ती टाळता येते, समस्या अधिक स्पष्ट होते. तर हे सगळं करण्यासाठी कोणती स्टेप आपल्याला करावी लागेल मग, ऑप्शन ए अनालिसिस ऑफ डेटा, एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे, रिपोर्ट रायटिंग अँड सॅम्पल सिलेक्शन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्सटेन्सिव्ह लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे सखोल संदर्भ साहित्य अभ्यास. म्हणजेच पूर्वीचं काय साहित्य आहे हे तपासायचं आणि त्याच्यामुळे पुनरावृत्ती टाळता येईल, समस्या आपली प्रॉपर होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अ टेंटेटिव्ह अझम्पशन मेड इन ऑर्डर टू टेस्ट इट्स लॉजिकल कॉन्सिक्वेन्स इज कॉल्ड. तार्किक परिणाम तपासण्यासाठी केलेले तात्पुरते गृहीतक म्हणजे काय. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण ऑप्शन्स दिलेले आहेत, थिअरी, त्याच्यानंतर वर्किंग हायपोथेसिस म्हणजे कार्यकारी गृहीतक, कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना, व्हेरिएबल म्हणजे चल. तर आता म्हणजे आपल्याकडे जे काही आहे इन्फॉर्मेशन, आपण जी समस्या मांडले, तर त्याला तात्पुरतं काहीतरी कन्सिडर करावं लागेल ना, हा पॉझिटिव्ह आहे किंवा याच्यातून हे आन्सर येऊ शकतं, तर त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस. ठीक आहे. सो याच्यामध्ये जे तात्पुरतं गृहीतक धरलं जातं तर त्याला म्हणतो आपण वर्किंग हायपोथेसिस, कार्यकारी गृहीतक. ठीक आहे. सो वर्किंग हायपोथेसिस म्हणजे काय, की संशोधनाला दिशा देतं, तात्पुरतं विधान किंवा गृहीत धरणं असतात. ठीक आहे. सो याची म्हणजे यालाच तपासताना आपल्या संशोधनाला ती नेमकी दिशा मिळते की कोणत्या साईडने आपल्याला रिसर्च करायचंय. पुढचा प्रश्न आहे, द ब्लू प्रिंट फॉर कलेक्शन, मेजरमेंट अँड अनालिसिस ऑफ डेटा इज कॉल्ड. माहिती संकलन, मापन व विश्लेषणाचा आराखडा याला काय म्हटलं जातं, संशोधन आराखडा, गृहीतक, नमुना निवड की सारणीकरण. आता दिलेल्या ऑप्शन्स पैकी एकच प्रॉपर इथे म्हणजे आन्सर आपल्याला देते, कारण क्वेश्चन मध्येच त्याचा आन्सर इथे दिलेला आहे. ठीक आहे.
बघा याच्यामध्ये दिलेल्या ऑप्शन पैकी करेक्ट आन्सर येणार आहे रिसर्च डिझाईन, संशोधन आराखडा. माहितीचं संकलन फक्त म्हटलं असतं तर कदाचित त्याला आपण सारणीकरण म्हटलं असतं. मापन विश्लेषण ह्या सगळ्यांचा आराखडा आहे, ब्ल्यूप्रिंट आहे, म्हणजे तो रिसर्च डिझाईन आहे. संशोधन कसं करायचं याचा सगळा रोड मॅप याच्यामध्ये दिलेला असतो. पूर्व योजना, वेळ, पैशाची बचत हे सगळे याच्या होण्यासाठी रिसर्च डिझाईन पूर्वी घ्यावं लागतं. ठीक आहे. सॅम्पल किती आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला रिसर्च डिझाईन प्रॉपर करावं लागतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, डिसाइडिंग हाऊ मेनी टाइम्स सॉरी डिसाइडिंग हाऊ मेनी आयटम्स आर टू बी सिलेक्टेड फ्रॉम द युनिवर्स इज अ पार्ट ऑफ. समग्रातून म्हणजे एक होल असा घटक आहे, त्यातून किती घटक निवडायचा आहे हे ठरवण्यासाठीचा भाग हे कशाला म्हणतात? ऑप्शन ए रिपोर्ट रायटिंग, सॅम्पल डिझाईन, हायपोथेसिस टेस्टिंग, इंटरप्रिटेशन. सो यामध्ये जे काही ऑप्शन्स दिलेले आहे तर याच्यामध्ये आपण येस, द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, सॅम्पल डिझाईन. नमुन्यासाठी विचारलेलं आहे त्यांनी की आपल्याकडे पूर्ण होल असा घटक आहे आणि त्या होल मधून काय गोष्टी निवडायच्यात. होल म्हणजे संपूर्ण, त्या संपूर्ण घटकातून तुम्हाला कुठला भाग निवडायचा आहे तुमच्या रिसर्च साठी हे ठरवणं, हे याला आपण सॅम्पल डिझाईन किंवा नमुना आराखडा असं म्हणतो. ठीक आहे. किती निवडायचं आहे, काय निवडायचंय, कसं निवडायचं, या सगळ्याची योजना याच्यामध्ये केली जाते. पुढचा प्रश्न आहे, इन विच सॅम्पलिंग डज एव्हरी आयटम ऑफ युनिवर्स हॅव अन इक्वल चान्स ऑफ सिलेक्शन. कोणत्या नमुना पद्धतीत प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी मिळते? आता याच्यामध्ये रिसर्च म्हणजे जे काही तुम्ही रिसर्च प्रोसेस बघितले त्याच्यामध्ये सॅम्पलिंग डिझाईन हा एक पार्ट. सॅम्पलिंग डिझाईन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत सॅम्पल्सचे. त्यामधल्या सॅम्पल पैकी असा कोणता सॅम्पलचा टाईप आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक नमुन्याला संधी मिळू शकते की तो निवडला जाईल ॲज अ सॅम्पल म्हणून? सो ऑप्शन्स आहेत पर्पोजिव्ह सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, रॅन्डम सॅम्पलिंग, कन्व्हेन्सिंग सॅम्पलिंग. ठीक आहे. सोयीचा नमुना, सहऐतक नमुना, कोटा नमुना आणि यादृच्छिक नमुना. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रॅन्डम प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे यादृच्छिक संभाव्यता नमुना. कारण निवड पूर्णतः संधीवर आधारित असते. ह्याच्यात या प्रकारच्या सॅम्पलिंग मेथड मध्ये जी काही निवड होत असते नमुन्याची ती पूर्णपणे काय असते, संधी, कोणाला संधी मिळेल तो पुढे सॅम्पल म्हणून येऊ शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षपात नसतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, डेटा कलेक्टेड फर्स्ट हँड बाय द रिसर्चर फॉर द फर्स्ट टाइम इज कॉल्ड. संशोधकाने प्रथमच प्रत्यक्ष स्वतः गोळा केलेली माहिती म्हणजे कुठली माहिती असते? ऑप्शन ए सेकंडरी इन्फॉर्मेशन किंवा सेकंडरी डेटा, प्रायमरी डेटा, पब्लिश डेटा आणि आर्चिवल डेटा. ठीक आहे. अभिलेख माहिती, प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती आणि प्रकाशित माहिती. सो याच्यामध्ये सगळ्यात प्राथमिक डेटा जो असतो तो कसा असतो, प्रत्यक्षदर्शी जो आपण गोळा करतो म्हणजे प्रश्नावलीतून मिळालेली इन्फॉर्मेशन, मुलाखत, निरीक्षण, सर्वेक्षण, हे काय करतो व्यक्ती स्वतः फर्स्ट फ्रेश इन्फॉर्मेशन गोळा करतो. सो या प्रकारच्या माहितीला आपण काय म्हणतो, प्रायमरी डेटा. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी, प्रायमरी डेटा. निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावलीद्वारे स्वतः संशोधक गोळा करतो, ती मूळ आणि फ्रेश इन्फॉर्मेशन असते म्हणून याला आपण प्राथमिक माहिती असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, when data is collected from each and every item of the population it is called. आता समग्रातील प्रत्येक घटकाकडून माहिती घेतल्यास त्याला काय म्हणतात? म्हणजे 10 लोक आहेत, त्या 10 घटकाकडून जर आपण इन्फॉर्मेशन घेतली तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? ऑप्शन ए सॅम्पल सर्वे, नमुना सर्वेक्षण, सेन्सस सर्वे, जनगणना सर्वेक्षण, पायलट स्टडी, पूर्व चाचणी अभ्यास की केस स्टडी, व्यक्ती अध्ययन. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे येणार आहे ते आन्सर असणार आहे ऑप्शन बी, सेन्सस सर्वे. आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की समग्रातील प्रत्येक घटकाकडून इन्फॉर्मेशन घ्यायची, म्हणजे देशात समजा जेवढे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केला, त्यांच्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण घेतली तर ते जनगणनेमध्ये किंवा सेन्सस मध्येच पॉसिबल असते. ठीक आहे. सो ती व्यापक आहे, म्हणजे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यासाठी जास्त लागतं. सो फक्त जनगणने हाच एक घटक आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या नमुन्यांची माहिती घेतली जाते, म्हणून इथे ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अ स्मॉल स्केल ट्रायल ऑफ द क्वेश्चनायर बिफोर मेन स्टडी इज नोन ॲज. मुख्य अभ्यासापूर्वी प्रश्नावलीची छोट्या प्रमाणावर घेतलेली चाचणी म्हणजे काय? ऑप्शन ए पायलट स्टडी म्हणजे पूर्व चाचणी अभ्यास, फायनल स्टडी अंतिम अभ्यास, टॅब्युलेशन सारणीकरण, इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ निर्वचन. सो दिलेल्या ऑप्शन मध्ये कशामध्ये आपल्याला सांगितलं जातं बघा, अभ्यासापूर्वी जो केला जातो. तर मराठीमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला
पहिल्या ऑप्शन मध्ये दिसते की पूर्व चाचणी म्हणजे प्रश्नावली, मुख्य अभ्यासापूर्वीची जी प्रश्नावली आहे त्याचा अभ्यास किंवा त्याची चाचणी. म्हणजेच करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन ए पायलट स्टडी. ओव्हरव्ह्यू घेतला जातो म्हणजे प्रश्नावलीमध्ये काही त्रुटी असतील, अस्पष्ट प्रश्न असतील, अडचणी असतील त्या आधीच आपल्याला येतात. पायलट पायलट दाखवतं म्हणजे काय, पायलट कुठं असतो, आकाशात. आकाशातून सगळा व्ह्यू जसा दिसतो, सगळं काही डिटेल आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला थोडक्यात एक अंदाज येतो, ठीक आहे, काय आहे नेमकं. सो तो पूर्ण अभ्यास करण्याच्या आधी पायलट स्टडी करणं म्हणजे पूर्व चाचणी अभ्यास करणं, त्याला आपण एक आयडियली आपण असं म्हणू शकतो की ज्या काही तुमच्या चुका आहेत त्या इथे लक्षात येण्यासाठी हा पायलट स्टडी केला जातो. आणि कधी केला जातो, अभ्यासापूर्व प्रश्नावलीची चाचणी केली जाते, ठीक आहे, पायलट स्टडी थ्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन टुगेदर फॉर्म. संपादन, संकेतन, वर्गीकरण व सारणीकरण म्हणजे एकत्रितपणे याला काय म्हटलं जातं. ऑप्शन ए डेटा कलेक्शन, प्रोसेसिंग ऑफ डेटा, रिपोर्ट रायटिंग, देन नमुना निवड किंवा सॅम्पलिंग. सो दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन बी, प्रोसेसिंग ऑफ डेटा. जो काही डेटा आहे तुमचा त्याला क्लासिफाय करायचा आहे, त्याचं संकेतन पण करायचं आहे. सो ह्या सगळ्यांना एका प्रोसेस थ्रू करावं लागतं. सो गोळा केलेली कच्ची माहिती विश्लेषण योग्य स्वरूपात आणि समजेल अशा स्वरूपात मांडण्याचा टप्पा म्हणजे प्रोसेसिंग ऑफ डेटा, माहितीवरची प्रक्रिया, माहिती प्रक्रिया. ओके, सो ऑप्शन बी विल बी करेक्ट हिअर. The next question, a hypothesis which state that there is no significant difference is called. कोणताही लक्षणीय फरक नाही असे सांगणारे गृहीतक म्हणजे, आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे. सो कोणताही लक्षणीय फरक नाही म्हणजे असं गृहीत धरतो की फरक किंवा संबंध नाहीये दोन चलांमध्ये. पण मग असं कधी दाखवतो आपण, समजा एक्झाम्पल बघूया की पुरुष आणि महिलांच्या बचतीमध्ये कोणताही लक्षणीय फरक नाही, हे आपण कशामध्ये मांडतो, हायपोथेसिस मध्ये मांडतो. पण ह्या हायपोथेसिसला कोणत्या हायपोथेसिसने दर्शवलं जातं की दोन व्हेरिएबल मध्ये कुठलाही फरक नाहीये किंवा डिफरन्स नाहीये. सो याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी, नल हायपोथेसिस किंवा शून्य गृहीतक. दोन प्रकारचे हायपोथेसिस आपल्याला रिसर्च करताना मांडावे लागतात, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आणि नल हायपोथेसिस. ज्यामध्ये अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपल्याला काय सांगतं की दोन व्हेरिएबल मध्ये संबंध आहे, पण इथे बी मध्ये सांगितलं जातं की दोन मध्ये काहीही डिफरन्स नाही, फरक नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, रिजेक्टिंग अ नल हायपोथेसिस when it is actually true is known as. आता दोन प्रकारचे एरर असतात, त्या दोन प्रकारच्या एरर मध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातात की टाइप 1 एरर, टाइप 2 एरर शी रिलेटेड हे क्वेश्चन आहे. सो याच्यामध्ये जे विचारलंय की शून्य गृहीतक प्रत्यक्षात खरं असूनही ते नाकारणं म्हणजे नेमकं काय, टाइप 1 एरर की टाइप 2 एरर. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे, टाइप 1 एरर. आता याच्यामध्ये एक चार पद्धती म्हणजे कशा पद्धती आहे बघा, नल हायपोथेसिस आपण तपासत असतो. नल हायपोथेसिस जेव्हा बरोबर असतं आपण घेतो, काहीही चूक होत नाही. नल हायपोथेसिस बरोबर आहे, आपण रिजेक्ट केलं तर तिथं टाइप 1 एरर येतो, ठीक आहे. नल हायपोथेसिस चुकीचं आहे, आपण एक्सेप्ट केलं तर तिथे टाइप 2 येतो. आणि नल हायपोथेसिस चुकीचं आहे आणि आपण रिजेक्ट केलं तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा पद्धतीने हे टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो इथं आपल्याला विचारलंय शून्य गृहीतक प्रत्यक्षात खरं असूनही ते नाकारणं म्हणजे खरं आहे आणि नाकारलंय म्हणजेच टाइप 1 एरर आहे. ओके, ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, द लास्ट स्टेप इन रिसर्च प्रोसेस इज. संशोधन प्रक्रियेतील शेवटची पायरी कोणती आहे. ऑप्शन ए डेटा कलेक्शन, हायपोथेसिस टेस्टिंग, प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट, सॅम्पल सिलेक्शन. आता असं बघता दिलेल्या प्रोसेस वरून किंवा ऑप्शन मध्ये जर आपण नंबरिंग केलं तर हायपोथेसिस आधी करावे लागतं, मग माहिती संकलन, सॅम्पल सिलेक्शन हे आधी येतात. सगळ्यात शेवटी येणारा ऑप्शन याच्यामध्ये कोणता आहे, करेक्ट ऑप्शन सी, प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट, अहवाल तयार करणं. संशोधन पूर्ण झाल्यावर निष्कर्ष व्यवस्थित रिसर्च रिपोर्ट मध्ये मांडले जातात. सो अहवालामध्ये मग समस्या, उद्दिष्टे, पद्धती, माहितीचं विश्लेषण, निष्कर्ष या सगळ्याच गोष्टी येतात या रिपोर्ट मध्ये. सो ऑप्शन सी हे सगळ्यात शेवटची पायरी आहे आपल्या संशोधन प्रक्रियेची. पुढचा प्रश्न आहे, द मेन पर्पज ऑफ रिव्ह्यू ऑफ द रिलेटेड लिटरेचर इज टू. संदर्भ साहित्य आढाव्याचा मुख्य उद्देश काय असतो. ऑप्शन ए, इन्क्रीज द लेंथ ऑफ द रिपोर्ट, अहवाल मोठा करणे, अवॉइड डिप्लिकेशन अँड रिफाईन द प्रॉब्लेम, पुनरावृत्ती टाळून समस्या नेमकी करणे,
कलेक्ट प्रायमरी डेटा, प्राथमिक माहिती गोळा करणे. राईट द बिब्लिओग्राफी, संदर्भ सूची लिहिणे. सो संदर्भ साहित्य आढाव्याचा मुख्य उद्देश काय आहे, कशासाठी आपण हे करतो. सो ऑफकोर्स याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, की आपल्याकडे जे डुप्लिकेशन आहे, म्हणजे आपण एखादा रिसर्च केलाय पण जर ऑलरेडी त्याच्यावरती कोणी लिहून ठेवलं असेल आणि तेच निष्कर्ष निघाले असतील तर तुमच्या कामाचं डुप्लिकेशन झालेलं आहे असं लक्षात येतं. सो लिटरेचर रिव्ह्यू मधून तुम्हाला रिसर्च गॅप मिळतो आणि प्लस तुमच्या रिसर्च मध्ये पुनरावृत्ती टाळण्याची समस्या इथे नेमकी करता येते. ठीक आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. तर बघा, पूर्वीच्या संशोधनातील त्रुटी आणि संशोधन पोकळी लक्षात येते, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट. The next question, in the research report, the bibliography and appendices from part of संशोधन अहवालात संदर्भ सूची व परिशिष्टे कोणत्या भागात येतात? And these are the option, primarily pages, main text, end matter, title page. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, प्रायमरी पेजेस प्रारंभिक पृष्ठा, याच्यामध्ये काय येतो, प्रायमरी पेजेस म्हणजे प्राथमिक भाग, प्रारंभिक भाग. ठीक आहे. सो याच्यामध्ये पहिले रिसर्च रिपोर्टचे हे 3 भाग आहेत, म्हणजे प्रायमरी, मेन टेक्स्ट आणि एंड मॅटर. याच्यामध्ये टायटल पेज मध्ये तर टायटल येणार. ठीक आहे. पण मग संदर्भ सूची आणि परिशिष्ट कुठे असतात, अंतिम भागामध्ये. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. याच्यामध्ये आपलं हायपोथेसिस असेल, टायटल असेल, आपलं बॅकग्राऊंड असेल. ठीक आहे. मेन टेक्स्ट मध्ये मग आपण काय रिसर्च करतो एक्झॅक्टली, नमुना, सॅम्पल्स, डेटा सगळं येणार. एंड मध्ये मात्र निष्कर्ष आपले येतील. त्याच्यानंतर बिब्लिओग्राफी, अपेंडिसेस हे सगळं एंड मॅटर मध्ये येतं. ओके. सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर. The next question, defining a concept in terms of operation used to measure it is called. संकल्पना मोजण्याच्या कृतीच्या भाषेत मांडणे म्हणजे काय? सो आता इथे संकल्पना मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृतीच्या भाषेत तिची व्याख्या म्हणजे काय असं इथं थोडक्यात विचारलेलं आहे. सो ऑप्शन आहे कन्सेप्च्युअल डेफिनेशन, ऑपरेशनल डेफिनेशन, हायपोथेसिस, व्हेरिएबल. And the correct answer is option B, ऑपरेशनल डेफिनेशन असं म्हणू शकतो, कार्यात्मक व्याख्या आता म्हणू शकतो. सो ऑपरेशनल डेफिनेशन मध्ये एखादी संकल्पना प्रत्यक्ष कशी मोजले जाईल हे स्पष्ट केलं जातं. समजा आता एक एक्झाम्पल बघायचं झालं तर बुद्धिमत्ता ही संकल्पना आहे. ठीक आहे. सो एखाद्या बुद्धिमत्ता चाचणीतील प्राप्त गुणांच्या आधारे ही मोजली तर तिला आपण ऑपरेशनल डेफिनेशन म्हणतो. ठीक आहे. सो कशा पद्धतीने मोजायचं म्हणजे ऑपरेशनल डेफिनेशन आपल्याला इथे सांगते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॅम्पलिंग एरर जनरली डिक्रीजेस व्हेन. नमुना चूक साधारणतः केव्हा कमी होते? ऑप्शन आहे सॅम्पल साइज इंक्रीजेस, सॅम्पल साइज डिक्रीजेस, पॉप्युलेशन इंक्रीजेस, व्हेरिएबल इंक्रीजेस. दीज आर द ऑप्शन्स. आता सॅम्पल साइज कशी झाली म्हणजे तुमच्या चुका कमी होतील तुमच्या रिसर्च मधल्या, हा प्रश्न नेमका इथे विचारतोय. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सॅम्पल साइज वाढू तेवढा आपल्याला जास्त ॲक्युरेट रिझल्ट मिळतो. सामान्यतः काय असतं की नमुन्याचा आकार वाढवला म्हणजे पॉप्युलेशनचं अधिक चांगलं प्रतिनिधित्व तिथं होतं आणि त्यामुळे सॅम्पलिंग मधला एरर किंवा नमुना चूक जी आहे ती कमी होण्याची शक्यता असते. लार्ज सॅम्पल, नमुना चूक कमी. ओके. आणि कमी असेल सॅम्पल साईज तर तिथे काय होतं, चुका होण्याची जास्त शक्यता असते. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. ड्रॉइंग मिनिंगफुल इन्फरन्सेस अँड एक्सप्लेनिंग द फाइंडिंग्स इज नोन ॲज. निष्कर्षांचा अर्थ लावून त्याचं विवेचन करणं म्हणजे नेमकं काय? ऑप्शन ए टॅब्युलायझेशन, सारणीकरण, इंटरप्रिटेशन अर्थनिर्वचन, कोडिंग म्हणजे संकेतन, एडिटिंग म्हणजे संपादन. सो याच्यामध्ये जे ऑप्शन करेक्ट आहे ते आहे ऑप्शन बी, इंटरप्रिटेशन. टॅब्युलेशन म्हणजे काय, जी काय इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे त्याला सारणीमध्ये टाकायचं, टेबल्स मध्ये टाकायचं. कोडिंग म्हणजे तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन मिळवली आहे ती इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला फक्त एका स्पेसिफिक अशा सांकेतिक भाषेमध्ये टाकायचं. एडिटिंग म्हणजे संपादन करणं, की काय जे गोष्टी असतील ऍड मायनस करायचं ते. पण इथं इंटरप्रिटेशन, अनालिसिस नंतर मिळालेला निष्कर्षाचा अर्थ काय आहे, ते का मिळालं, त्यांचं संशोधनाच्या उद्देशांशी काय संबंध आहे, हे सगळं स्पष्ट करण्यासाठी अर्थनिर्वचन किंवा इंटरप्रिटेशन केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेप इन रिसर्च प्रोसेस. पुढीलपैकी कोणती संशोधन प्रक्रियेची पायरी नाही असे विचारलं. क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये वाचायचं आहे, हीच आपली पहिली म्हणजे 2 मार्क्स जर असतील क्वेश्चन साठी तर त्यातला अर्धा मार्क किंवा 1 मार्क जो असतो तो क्वेश्चन नीट वाचण्यासाठी असतो. क्वेश्चन नीट वाचला तर त्याचं व्यवस्थित करेक्ट आन्सर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. संशोधन प्रक्रियेची पायरी नाही. पहिला आहे फॉर्म्युलेटिंग अ प्रॉब्लेम, समस्येची मांडणी करणं आहे.
रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, संबद्ध साहित्याचा आढावा, ही पण पायरी आहे. मेमोरायझिंग द रिपोर्ट, अहवाल पाठ करणं, आणि अनालिसिस ऑफ डेटा, माहितीचं विश्लेषण. सो याच्यामध्ये DBA या तिन्ही पायऱ्या आपल्याला माहिती आहेत. ह्या सगळ्या यूज केल्या जातात रिसर्च तयार करण्यासाठी. पण ऑप्शन सी आहे, असं कुठेही नाहीये की रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला पाठ करावा लागतो. सो ही कुठलीही रिसर्च प्रक्रियेची पायरी नाही, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. The stage at which researcher actually implements the research design in the field is. संशोधन आराखडा प्रत्यक्ष क्षेत्रात राबवण्याचा टप्पा म्हणजे काय? ऑप्शन ए, एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट, प्रकल्पाची अंमलबजावणी. फॉर्म्युलेटिंग द प्रॉब्लेम, समस्येची मांडणी. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थनिर्वचन. कोडिंग म्हणजे संकेतन. सो याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ऑब्व्हियसली दॅट इज ऑप्शन ए, एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट. संशोधन आराखडा प्रत्यक्ष क्षेत्रात राबवणं म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे काही तुम्हाला कन्फ्युजन मिळालंय, तर तो कन्क्ल्युजन मिळालेलं आहे ते अप्लाय करायचं आहे फील्डमध्ये, तर त्याला आपण प्रोजेक्टची अंमलबजावणी किंवा प्रकल्पाची अंमलबजावणी म्हणतो. तर रिसर्च डिझाईन तयार केल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. यामध्ये मग सॅम्पल निवडणं, माहिती गोळा करणे, फील्ड वर्क करणे, नियोजित प्रक्रिया राबवणे, ह्या सगळ्यांचा समावेश असतो आणि हे सगळं करण्याला आपण एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट असं म्हणतो. ओके ओके, सो आजच्या सेशन मधले रिसर्च प्रोसेस वरचे हे जे MCQs आहे ते आय होप तुम्हाला क्लिअर झाले असतील. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये लगेच मेन्शन करा, मी त्याचंही क्लिअरिफिकेशन तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये देईल. किंवा तुम्हाला एखादा क्वेश्चन अवघड वाटत असेल तर तोही तसंही मेन्शन करा, तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. यापुढे जाऊन जे स्टुडंट्स पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशननी एक बुक पब्लिश केलेलं आहे, रिसर्च मेथॉलॉजी फॉर PhD एंट्रन्स अँड कोर्स वर्क. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स मिळतील, 30+ प्रॅक्टिस पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर पेपर्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि टॉपिक वाईज MCQ सुद्धा आहेत जे तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस करून या पेट एक्झाम मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी हे साथ देऊ शकतं. सो हे जे बुक आहे ते Amazon वरती अवेलेबल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली मेन्शन केलेली आहे, तिथे जाऊन ही तुम्ही बुक ऑर्डर करू शकता. हे बुक सध्या इंग्लिश लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, मराठीमध्ये हे बुक लवकरच मार्केटमध्ये पब्लिश करणार आहोत. सो तुम्हाला हे बुक ऑर्डर करायचं असेल तर करू शकता. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द प्रिपरेशन. हॅव अ गुड डे.